हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे बघतो की बाळजाबाई न्याय करण्यासाठी बसलेले असतात आणि आता सगळी लोक ही न्याय दरबारात उभी असतात। तर आता बाळजाबाई ह्या कृष्णाची वाट बघत असतात की कधी कृष्णा इथे येईल आणि कधी तिचा न्याय होईल। त्याबरोबर आता लगेचच गणपत बाळजाबाईंच्या कानात पुटपुटतो। बाळजाबाई, कृष्णेला दिलेली येळ आता संपत आल्या, त्यामुळे आता आपण न्याय निवडायला सुरुवात करू शकतो। बाळजाबाई ताबडतोब उभ्या राहतात आणि म्हणायला लागतात, तर गावकऱ्यांनो, कृष्णानं चोरी केली गावदेवीच्या दागिन्यांचं असं समद्यांचं म्हणणं होतं। कृष्णा निर्दोष आहे असं तिचं म्हणणं होतं, म्हणून आम्ही स्वतः तिला ती निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी येळ दिला होता, पण तिला ते जमलेलं नाही। त्यामुळं आता मग जो काही निकाल असेल तो आपण द्यायला हवा असा विचार आम्ही केलेला आहे। म्हणून मग आम्ही आता ह्या न्याय दरबारात असा न्याय करतोय की इतकं बाळजाबाई म्हणतात आणि अचानक तिकडनं एक आवाज येतो, थांबा। त्याबरोबर बाळजाबाई आणि संधीच लोक तिकडं पाहतात, तर तिकडं दुसरं तिसरं कोणी बी नसून कृष्णा असते। आता कृष्णा ही ताबडतोब तिकडं पुढं येते आणि लगेचच म्हणायला लागते, थांबा समद्यांनी, न्याय करण्या अगोदर मला इथं दाखवायचं आहे समद्यासनी काहीतरी। आता कृष्णाला तिथे येऊन उभी राहिल्याबरोबर लगेचच जयकांत कृष्णाच्या हातात काहीच नाही हे बघतो आणि म्हणत असतो, हे काय पुरावे आणाय गेली होतीस ना, अशी चाललीस हात हलवत। त्यावर लगेचच आता सावित्री म्हणायला लागते, मला तर ठाव होतंच हिला काही पुरावा वगैरे घावणार नाही, हे अशीच येणार हात हलवत, वर चोर तर चोर वर शिरजोर। मला ठाऊक होतं ना हिनंच केली आहे म्हणून चोरी, हिला चोरी करायला जर काही मिळालंच नव्हतं म्हणून हिनं देवी आईचं दागिनं चोरलं। जाऊन द्या, आता काय बोलणार, पर शेवटी न्याय तर व्हायला हवाच की। त्याबरोबर आता कृष्णा म्हणत असते, म्या तवा बी हेच म्हणत होतो आणि आत्ता बी हेच म्हणतोय, म्या गावदेवीच्या दागिन्यांची चोरी केलेली नाही, म्या कसलीच चोरी करू शकत नाही आणि केली बी नाही, बस। आणि मी हेच सांगाया आता पुण्यांदा इथं आलो आहे। त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाईंना कृष्ण हे म्हणते, तर जयकांत लगेच म्हणत असतो, असं वय, म्हणजे आता तू करणार का काय न्याय निवाडा? त्यावर लगेचच कृष्णा म्हणते, नाही नाही, न्याय निवाडा करण्यासाठी आहेत की बाळजाबाई, आणि त्या योग्य तो न्याय करतील याची मला खात्री आहे। म्या तर इथं फक्त कायच खरं काय खोटं याचं सोक्षमोक्ष लावण्यासाठी आलो आहे। त्याबरोबर आता लगेचच सगळी कृष्णाकडे बघतात, तर कृष्ण म्हणते, आणि ते बी पुराव्यानिशी, पुरावा आहे माझ्याकडं। आता कृष्णाने पुरावा आहे असं म्हटल्याबरोबर सगळी लोक कृष्णाकडे बघायला लागतात, तर कृष्णा लगेचच आता दुष्यंतला हाक मारते, दुष्यंत सरकार। त्याबरोबर सगळी मागं वळतात, तोपर्यंत दुष्यंत त्या ठिकाणी चंद्रीला घेऊन आलेला असतो। आता चंद्री आणि दुष्यंत तिकडे आल्यावर चंद्री मात्र खूप घाबरलेली असते, तर चंद्रीला बघून आता बाळजाबाई, जयकांत आणि गणपत हेही घाबरलेले असतात। तर आता कृष्णा ही समद्या गावकऱ्यांनी आणि बाळजाबाईसनी सांगायला लागते, बाळजाबाई हे बघा, हे हाय म्या निर्दोष असण्याचं सबूत, म्हणजे ही चंद्री, खरं तर चोरी चंद्रीनंच केली होती आणि चंद्रीनं देवीचं दागिनं माझ्या मागनं जाऊन चोरलं। आता ते कसं काय ह्या समद्या गोष्टी चंद्री सांगेल, म्या फक्त एवढंच सांगतो, म्या निर्दोष आहे आणि म्या निर्दोष असल्याचा ही चंद्री पुरावा आहे। चंद्रे आता तू बोल। मग चंद्री बोलायला सुरुवात करते, खरं तर दागिनं चोरलं म्या, कृष्णानं नाही। त्याबरोबर मग आता तिने काय काय केलं, कसं केलं ते सगळं ती सांगायला लागते। कृष्णा घराच्या बाहेर पडली, तिथनं म्या तिच्या मागं जात होतो, मग म्या तिच्या मागं गेलो तेव्हा ती देवीच्या देवळात जाऊन थांबली, देवळात जाऊन ती प्रार्थना करत होती, प्रार्थना करून झाली, तिनं देवी आईला हार फूल अगरबत्ती समदं वाहिलं आणि त्यानंतर ती तिकडनं पाठमोरी फिरून पुढं यायला निघाली। ती तिकडनं येत असताना म्या तिथं गेलो, कृष्ण तिकडनं नुकतीच बाहेर पडली आहे या गोष्टीचा म्या फायदा घेतला आणि देवी आईच्या अंगावरचं समद दागिनं काढलं आणि गोळा करून घेतलं। त्यानंतर त्या ठिकाणं बंट्या आला, बंट्यानं मला कृष्णा समजून हाक मारल्या, पण म्या त्याला न घावता तिकडनं पळून गेलो। त्याबरोबर आता लगेचच अढळराव म्हणायला लागतात, नाही हे सगळं हिने केलं हे समजा तर ठीक आहे, पर ही एवढी मोठी चोरी करायची म्हणलं
तर हे समजा हिच्याच्यानं शक्य होईल असं आम्हासने तरी वाटत नाही गावकऱ्यांनो. नाही म्हणजे हे एवढं समजा जर हिला करावं लागणार होतं तर नक्की ह्या चोराच्या वर कोणीतरी मोर असणारच की. कुणीतरी हे समज हिच्याकडनं करून घेतलेलं आहे असं मला वाटायलं आहे. हे समज हिनं स्वतःहून केलं आहे अशी म्हणजे काही खात्री आम्हासनी वाटत नाही. तुम्हा समजासनी जे वाटेल शेवटी तेच. शेवटी एवढं समजा करायचं म्हणलं तर काहीतरी चांगली बुद्धी असलेलं माणूस लागणारच की. त्याबरोबर आता लगेचच इकडे ती बाळजाबाईंकडे बघते. बाळजाबाई फक्त तिच्याकडे डोळे मोठे करून एकदाच वटारून बघतात. त्याबरोबर मग ती म्हणते नाही नाही आणि मग तिला आठवायला लागतं तिच्या नवऱ्याने आणि तिने बाळजाबाईंकडनं कर्ज घेतलं होतं. ते दोघंजणं बाळजाबाईंसमोर हात जोडत असतात. बाळजाबाई आम्हासनी औंदाच्या येळी सोडून द्या. अहो आम्ही तुमचं समजा कर्ज फेडू. आम्ही खरं बोलायलो. बाळजाबाईंनी त्या बाईच्या नवऱ्याला खाली पायाजवळ खेचून घेतलं. त्याच्यावरती पाय ठेवला आणि म्हणायला लागली काय. त्यावरती म्हणते होय होय ओ बाळजाबाई, अहो घरात सध्या शिजवाय आण नाही. मग ह्या अशा परिस्थितीत कर्ज कुठनं फेडायचं. तरी बी मी सबूत देतोय आम्ही तुमचं समजा कर्ज फेडू की. पैका बुडविणार नाही आम्ही. बाळजाबाई म्हणत असतात माझ्या पाया बिया पडू नको. पायाला हात नाही लावायचा माझ्या. तुम्हासनी कर्ज फेडायचं आहे ना व. माझ्याकडे एक उत्तम आयडिया आहे ज्यानं तुम्ही तुमचं समजा कर्ज फेडू शकता. पर आता तुम्हासनी म्या सांगितलेलं काम करावं लागेल. जर म्या बोललेलं काम तुम्ही करून दावलं तर मग मात्र तुमचं कर्ज माफ म्या करून टाकन. अगदी 1 रुपया तुम्हासनी द्यायची गरज नाही. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. आता त्याबरोबर ती बाई म्हणते तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मी. बोला काय काम आहे. मग लगेचच आता गणपत म्हणतो सांगतो की एकदम सिस्टमॅटिकली समजून सांगतो. आणि मग तो कृष्णाचं जे काही मंदिरात जायचं शेड्यूल आहे, काय करायचं कसं करायचं ते सगळं आता ते बाईला समजावून सांगतो. मग लगेच आता चंद्री म्हणते की ठीक आहे म्या तयार. नाही हो नाही करू शकत मी हे समजा. कशी करू गावच्या देवाच्या देवळीची चोरी. त्याबरोबर आता दागिन्यांची चोरी करायची नाहीतर आमच्या काकीसाहेब काय बी करू शकतात. आमच्या काकीसाहेबांनी नाही ऐकायची सवय नाही. त्यामुळं त्यांनी सांगितलेलं ऐका ते बी अति प्रचंड येगानं असं आता लगेच जयकांत म्हणतो. तर बाळजाबाई म्हणत असतात ऐकलंसा नवं. नाही ऐकायची सवय आम्हासनी नाही. त्यामुळं आम्ही जे सांगितलं आहे ते गपचूप करायचं. आणि जर आम्ही सांगितलेली गोष्ट केली नाही तर मग आम्ही काय करू ते याद राखायचं. आणि त्याहून महत्त्वाचं आता तुला तुझं कुकू राखायचं आहे का देवीच्या देवळातले दागिने हे तुझं तू ठर. जोवर तू आता आम्ही सांगितलेलं आमचं काम करत नाहीस का नाही तोवर तुझं हे कुकू आमच्या ताब्यात राहणार. तू जरा जरी काय अक्कल हुशारी करायचा प्रयत्न केलास किंवा जरा जरी काय गोंधळ घातलास तर याद राखायचं तुझं हे कुकू पुसलंच म्हणून समजायचं. समजलं नवं. त्याबरोबर मग मात्र ती बाई म्हणते वय वय बाळजाबाई समजलं. म्या करीन तुम्ही सांगाल ते काम. माझी काय बी हरकत नाही म्या करीन. फक्त माझं कुकू पुसू नका तेवढा. त्याबरोबर आता इथे लगेचच हे सगळं त्या बिचारीला आठवत असतं. पण तरीही ती हे सगळं सांगत नाही. ती फक्त एवढंच बोलते की नाही नाही या सगळ्यामध्ये बाळजाबाईंचा काहीच कसूर नाही आहे किंवा कोणाचाच कसूर नाही आहे. हे सगळं मी आणि माझ्या नवऱ्याने मिळून केलं होतं. त्यावर आता लोक म्हणायला लागतात की चला आता आपल्याला देवीचे सगळे दागिने घावलेत आणि खरा चोर बी सोडायचं नाही हिला. त्यावर कृष्णा म्हणते अहो काय बोलायला हे. या समद्यात तिची काही चूक आहे असं मला तरी वाटत नाही. नाही म्हणजे जे झालं ते परिस्थितीमुळे झालं. त्यावर गावातले लोक म्हणतात असं कसं परिस्थितीमुळे झालं. तर कृष्णा म्हणते ते समजा सोडा आता. मग लोक म्हणतात पण दागिने कुठे आहेत देवीचे. मग कृष्णा लगेचच देवीचे दागिने बंट्याला गाडीतनं आणायला लावते. ते बाळजाबाईंना सुपूर्त करत म्हणते बाळजाबाई हे घ्या हे समदे देवी आईचे दागिने. बाळजाबाई दागिने घेतात आणि पुजारी काकांना देत म्हणतात पुजारी बघून घ्या समदे दागिने व्यवस्थित आहेत नवं. समदे आहेत नवं. त्यावर पुजारी काका दागिने बघतात आणि म्हणतात होय होय समदे दागिने व्यवस्थित आहेत आणि समदे दागिने बी आहेत. त्याबरोबर मग आता गावातली लोक म्हणायला लागतात की या चंद्रीमुळं आम्ही कृष्णासारख्या चांगल्या पोरीवर आळ घेतला. तर आता चंद्री हात जोडून समद्यांची माफी मागत म्हणत असते माझं चुकलं मला समद्यांनी माफ करा. मी पुन्यांदा अशी कधी बी नाही वागायची. पर एवढ्या घटकाला मला माफ करा.
माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा. त्याबरोबर गावातले लोक म्हणतात, नाही नाही, असं कसं माफ करायचं हिला, हिनं जर चूक केलेली आहे तर हिला शिक्षा बी व्हायलाच हवी की. लोक म्हणायला लागतात, हिच्यामुळं आम्ही कृष्णीवर आळ घेतला, हिच्यामुळं आम्ही कृष्णीला शिक्षा दिली, मग याची शिक्षा हिला बी मिळायला हवीच की. तर हिची शिक्षा अशी असायला हवी ना काहीतरी, की जरी पुढच्या वेळी चोरी हे नाव, चोरी हा शब्द जरी ऐकला का नाही तरीही चळचळा कापली पाहिजे, हिला चांगलं कापरं भरलं पाहिजे, असं काहीतरी करायला हवं. अशी शिक्षा दिल्याशिवाय हिचं मन आणि हिचं पोट दोन बी नाही भरायचं. त्याबरोबर आता लगेचच एक माणूस हा तिच्यावरती काठी उगारतो. मग कृष्णा आता स्वतःहून मध्ये पडते आणि त्याची काठी पकडते. आता कृष्णानं काठी पकडल्याबरोबर गावातली समधी लोक बघायला लागतात. लोक जयघोष करत असतात, न्याय व्हायलाच पाहिजे, न्याय व्हायलाच पाहिजे, हिचा न्याय व्हायलाच पाहिजे. पर तेवढ्यात कृष्णा काठी पकडते. कृष्णा ती काठी मागं ढकलते आणि म्हणत असते, काय करायला तुम्ही समधे हे बघा, असं काहीतरी नगावंगाळ वागू. म्या समध्यासनी विनंती करतो, जे काय घडलं ते समध्यांनी विसरून जाऊया आणि पुढं नव्यानं सुरुवात करूया. तिनं चोरी केली म्हणजे पाप केलं हे मला मान्य आहे. पर काय एकदा का घरात पोटात मिठाचा दाणा, अन्नाचा कण नसला की मग बाईच्या डोक्यात दुसरं काय येणार. तिनं तिच्या घरासाठी हे समज केलं, पण तरी बी तिनं देवी आईचं दागिनं ऐकलं नाही. जर तिच्या मनात वाईटच असतं तर तिनं ते दागिनं कवाच ऐकलं असतं, पण तिनं ते दागिनं सांभाळून ठेवलं, जपलं. मग हे महत्त्वाचं नाही आहे का आपल्यासाठी. आणि तसं बी आपल्याच गावची लेक आहे, मग आपण शिक्षा देऊन कशी काय चालणार. माफ करूया आपण समधी मिळून तिला. आणि ती शब्द देते ना पुण्यांदा ती नाही चूक करायची म्हणून, तर मग नाही करायची. उगाचच्या उगाच तुम्ही समध्यांनी काय गरज नाही तिच्याशी वाईट वागायची. मला तर वाटतं की आत्ता हे समज हिथंच तुम्ही सोडून द्यायला पाहिजे, विसरून जायला पाहिजे. त्याबरोबर लगेचच आता लोक म्हणतात की वय बरोबर आहे कृष्णीचं, कृष्णा आणि दुष्यंत सरकारांचा इजय असो, कृष्णा आणि दुष्यंत सरकारांचा इजय असो. त्याबरोबर आता हे सगळं बघून कृष्णाला खरोखरच खूपच जास्त बरं वाटत असतं. तर आता दुष्यंत हा सुद्धा कृष्णाची बाजू घेतो चार चौघांसमोर, आणि हे बघून तर कृष्णाला आणखीनच भारी वाटून जातं. तर आता दुष्यंत हा गावकऱ्यांसमोर म्हणत असतो, मला सुद्धा कृष्णाचं म्हणणं पटतंय, कृष्णा चुकीचं काहीच बोलत नाही आहे. तर आता आढळराव जे असतात ना ते सगळं आता हे बघत असतात, आणि मग ते सुद्धा आता म्हणतात की ज्यांनी आमच्या सुनेचा अपमान केला आहे त्यांनी त्यासनी माफी बी मागून द्यायला हवी की नाही. म्हणजे चूक आहे तर कबूल बी केलं पाहिजे असं आम्हासनी वाटतं. स्वतःच्या जीवावर खेळून स्वतःचा विचार न करता आमच्या सुनेनं कृष्णीनं एवढं समज देवीचं दागिनं माघारी आणलं की. त्याबरोबर मग आता दुष्यंतसुद्धा म्हणत असतो की हो, हीच गोष्ट बरोबर आहे. ज्यांनी कृष्णावरती आरोप केले, ज्यांनी कृष्णा चुकीचे आहे असं म्हटलं, आज त्या प्रत्येकानेच कृष्णाची माफी मागायची गरज आहे. इव्हन हात जोडून माफी मागायची गरज आहे. कारण जेव्हा तुमची अडचण असते, जेव्हा तुमच्या सगळ्यांचा पडता काळ असतो, तेव्हा तुमच्या मदतीला दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः कृष्णा ताबडतोब धावत येते. ते असा विचार कधीच करत नाही की मी का जाऊ किंवा मी का करू. त्यामुळे तुम्ही जर कृष्णावरती आरोप केले तर तुम्ही तिची माफीसुद्धा मागायला हवी. आणि राहिला प्रश्न या चंद्रीला शिक्षा देण्याचा, तर तुम्ही नेहमी म्हणता ना की आमचा गाव पुढे गेलेला आहे, आमचं गाव चांगल्या विचारांचं आहे. आमचं गाव म्हणजे गाव नसून कुटुंब आहे. मग जर कुटुंबातलं एखादं सदस्य चुकलं तर बाकीच्या सदस्यांनी त्याला मदत करायची असते, मोठ्या मनाने माफ करायचं असतं. हे असं शिक्षेची भाषा बोलायचं नसते. त्याबरोबर बाळजाबाई आता दुष्यंतला आणि कृष्णाला म्हणायला लागतात, बरोबर आता पुरे झालं, चला समध्यांनी आता गावदेवीच्या देवळात जाऊ आणि तिथं जाऊनच दर्शन घेऊ आणि देवीला दागिने बी अर्पण करू. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, पण आई एक मिनिट, कृष्णाला जो अपमान मिळाला आहे त्या बदल्यात तिचा मानही व्हायला हवा की. त्यावर बाळजाबाई म्हणतात, म्हणजे रे दुष्यंत, तुला काय म्हणायचं आहे. दुष्यंत म्हणतो की लक्ष्मीपूजनाची देवीची पूजा जी दरवर्षी आईच्या हस्तून होते, ती पूजा ह्यावर्षी कृष्णाच्या हस्तून आपण करून घ्यायची असं माझं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हा समध्यांना, चालेल नवं. आता कृष्णा गावदेवीची पूजा करणार म्हणल्यावर नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नसतोय. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई बरोबर बोलतोय ना मी, तुला चालेल ना ही गोष्ट. नाही म्हणजे तू. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे होय कशापायी नाही चालायची, चालणार की चालणार, मला बी चालणार. आता इथं दुष्यंतला खूप जास्त राग आलेला असतो, पण तो सगळा राग कंट्रोल करतो आणि आता तो पुढे सांगतो की
पुन्यांदा हे असं वागण्या अगोदर एकदा नाही तर 10दा विचार करत जा. समजलं सगळ्यांना? त्यानंतर बाळजाबाई आता म्हणायला लागतात की चला आता आपण सगळेजण मंदिरात जाऊ. त्याबरोबर आता लगेच आढळराव म्हणत असतात की वा वा वा, काय न्याय निवाडा झालाय. नाही बाळजाबाई, आजपर्यंत फक्त ह्या न्याय दरबारात काय तो निवाडा झाला, पण आज बघा आज चक्क तिथं पुढंच निवाडा पार पडला की, आणि तुम्ही गप्पच राहिलात मागं. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात चला की आता थांबलाय कशापायी, जाऊया ना व दागिने घालायला देवीला. मग आता लगेच बाळजाबाईंनी असं म्हटल्यावर गावातल्या लोकांना बाळजाबाईंचं पटतं. मग आता बाळजाबाई, गावातली इतर सगळी लोक, सगळेच जण आता देवीला दागिने चढवण्यासाठी पुन्हा एकदा मंदिरात जायला निघालेले असतात. मग बाळजाबाई पुन्हा ड्रामा सीन क्रिएट करते आणि म्हणत असते की कृष्णा, माझं चुकलं, मला माफ कर, मी तुझ्यासमोर हात जोडते, खरंच मला माफ कर. त्यावर कृष्णा म्हणते अहो नाही आई, प्लीज तुम्ही माझी माफी नका मागू, तुम्ही आई आहात माझ्या. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात काय. त्यावर बाळजाबाईंना कृष्णा सांगते हो खरंच तुम्ही आई आहात आमच्या सगळ्यांच्या. आणि राहिला म्हणत असते अहो नाही बाळजाबाई, तुम्ही कशापायी माफी मागायलायसा, उलट तुम्ही मला घराच्या बाहेर ठेवून दाखवून दिलंसा की तुम्ही किती न्यायाला प्रिय हायसा. ते तुम्ही शेवटी जो न्याय बाहेरच्यांसाठी आहे तोच न्याय घरातल्यांसाठी बी ठेवलासा. उलट तुम्ही मला 24 तास घराबाहेर ठेवलंसा नवं, म्हणून मी या समजातनं निर्दोषपणे सुटू शकलो. तुमचं तर उलट उपकार झालं तो माझ्यावर. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून आढळरावांना मात्र राग येत असतो. त्यानंतर कृष्णाला चक्कर येते. तर आता लगेच भक्ती पाणी वगैरे घेऊन येते, कृष्णाला पाजलं जातं. दुष्यंत तिचा हात पकडून थांबतो. तर आता भक्ती कृष्णाला म्हणते कृष्णे, तुला राखलंच बघ तुझं सौभाग्य. त्याबरोबर गावातली इतर लोक म्हणतात की चला की आता पूजेला. मग बाळजाबाई म्हणतात होय होय चला निघूया की. आणि मग आता बाळजाबाई या जात असतात. तर दुष्यंत म्हणतो कृष्णाच्या हस्तून आजची पूजा होईल. त्याबरोबर आता हे ऐकून तर आढळरावांना आणखीनच जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर आपण आता पुढील भागात इथे पाहतो की कृष्णाच्या हातून देवयाईची पूजा होत असते. कृष्णा सगळ्यात अगोदर देवयाईला सगळे दागिने वगैरे घालते आणि त्यानंतर मग कृष्णा व दुष्यंत दोघं जोडीने एकत्र गावदेवीची पूजा करत असतात. इथं मनातनं बाळजाबाई मात्र चांगल्याच चिडलेल्या असतात, कारण बाळजाबाईंना हे सगळं खपत नसतं. पण गप्प राहण्या वाचून त्यांच्याकडे काही पर्यायसुद्धा नसतो. मग आता आपण पुढे पाहतो की इकडे कृष्णा ही पूजा करून झाल्यावर गुरुजींना नमस्कार करते. तर गुरुजी तिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. आशीर्वाद दिल्याबरोबर इकडे मैना मात्र कृष्णाकडे पाहतच राहते. आता घरी येत असताना चुकून कृष्णाचा पाय लचकतो. आता पाय लचकल्यामुळे दुष्यंत तिला बेडरूममध्ये घेऊन येतो. आता दुष्यंतने तिला बेडरूममध्ये आणल्याच्या नंतर कृष्णा ट्राय करत असते पायाला मलम लावण्यासाठी, पण आता तिला जमत नसतं. मग दुष्यंत लगेच म्हणतो जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर गुपचूप बोलून दाखवावी ना की मला येत नाही म्हणून. आणि मग आता तो स्वतः कृष्णाच्या हातातला तो बाम घेतो आणि स्वतःच्या पायावरती लावायला लागतो. त्याबरोबर आता कृष्णा हे मात्र बघतच राहिलेली असते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.